नमस्कार, स्वागत आहे तुमचे आमच्या चॅनेलमध्ये। आवाज महामुंबईचा, शोध बातमीचा, कौल मनाचा। चला तर मग आमचे चॅनेल शेअर करा, लाईक करा आणि सबस्क्राइब करा। धन्यवाद। शक्तितुरा नाचाने प्रेक्षकांची जिंकली मने। पाटील भाऊबंद बळवली यांचे शानदार आयोजन। बळवली गावचे माजी उपसरपंच गणेश पाटील व माजी उपसरपंच राजेंद्र पाटील तसेच पाटील भाऊबंद बळवली यांच्या माध्यमातून नवरात्र उत्सवानिमित्त शक्तितुरा नाचांचे जंगी सामन्यांचे शानदार असे आयोजन बळवली येथील मराठी शाळेजवळ करण्यात आले होते। या कार्यक्रमाला बळवली गावासह विभागातील मोठ्या संख्येने नागरिक उपस्थित होते। तसेच अनेक पक्षातील राजकीय पुढाऱ्यांनीही या कार्यक्रमाला आपली उपस्थिती दर्शवली होती। जय भवानी नाचमंडळ ताडाचीवाडी बेलवडे पेण यांची शाहीर वेदिका भोईर आणि श्रीराम नाचमंडळ विनोबानगर गागोदे पेण यांचे शाहीर बळीराम होला शानदार गायनाने कार्यक्रमामध्ये रंगत आणून प्रेक्षकांची मने जिंकली। तर शक्तिवाले नाच्या कावेरी निरगुडे, भारतीवीर आणि तुरेवाले नाच्या भुऱ्या पवार यांनी व त्यांच्या सहकार्यांनी बहारदार नाचाचे प्रदर्शन केले। दोन्ही मंडळांना आयोजकांकडून शाल, श्रीफळ, पुष्पगुच्छ व मानधन देऊन सन्मानित करण्यात आले। 30 वर्षानंतर पुन्हा एकदा बळवली गावामध्ये शक्तितुरा नाचाच्या कार्यक्रमाचे अप्रतिम आयोजन केल्याबद्दल ग्रामस्थांनी गणेश पाटील व राजेंद्र पाटील यांचे आभार मानले। कार्यक्रमाप्रसंगी दक्षिण रायगड जिल्हा महामंत्री वैकुंठ पाटील, शिवसेना रायगड जिल्हा संपर्क प्रमुख प्रसाद भोईर, राष्ट्रवादी पेण विधानसभा अध्यक्ष नरेंद्र ठाकूर, भाजप पेण मंडळ अध्यक्ष संजय डंगर, शिवसेना तालुका प्रमुख समीर म्हात्रे, शिवसेना माजी तालुका प्रमुख जगदीश ठाकूर, उज्ज्वला पाटील सरपंच, प्रभाकर घरत माजी सरपंच, कृष्णा पाटील माजी उपसरपंच, वासुदेव पाटील माजी उपसरपंच आदींसह बळवली गावासह विभागातील अनेक पक्षांचे कार्यकर्ते तसेच तरुण, ज्येष्ठ व महिला मोठ्या संख्येने उपस्थित होते। आवाज महामुंबईचा चॅनेलसाठी विनायक पाटीलसह तृप्ती भोईर पेण। बळवली गावामध्ये गणेश पाटील आणि राजेंद्र पाटील यांच्या सुंदर अशा आयोजनाने शक्तितुराचा हा नाच सोहळा येथे पार पडलेला आहे। त्याबाबत आयोजनाबद्दल काय सांगाल? नक्कीच आता नवरात्र उत्सव हा संपूर्ण महाराष्ट्र आणि देशभर सुरू आहे आणि या नवरात्रामध्ये संपूर्ण भारतीय या भक्तिमय वातावरणामध्ये न्हाऊन गेलेले आहेत। एक देवीची श्रद्धा आस्था बाळगून तिथे कार्यक्रम करणं हे आपलं एक कर्तव्य असतं। यासोबतच प्रत्येक गावामध्ये कुटुंबियांवर जे देवारे झालेले आहेत त्या देवाऱ्यामध्ये सुद्धा घट बसतात। अशा घटाची स्थापना करून संपूर्ण कुटुंब एकत्र होतं। तसं बळवलीमध्ये सुद्धा पाटील परिवार हा मोठा कुटुंब आहे। त्यांच्या सुद्धा या कार्यक्रमातून त्यांचे प्रमुख राजू पाटील आहेत, गणेश पाटील आहेत, दोघे पण उपसरपंच होते आणि हे दोघेही समाजाचे चांगले नेतृत्व करतायत। आज शक्तितुऱ्याचा हा जो सामना आहे हा बळवलीकरांना अतिशय पर्वणी ठरलेली आहे, कारण असाच हा जो नाच आहे हा बळवली गावामध्ये एक 30 वर्षापूर्वी मोठा असा नाच होता आणि या नाचाचे संपूर्ण आज स्मरण आज बळवली ग्रामस्थांना झालेत। परंतु या कार्यक्रमाचं आयोजन एवढं अप्रतिम होतं की हा कार्यक्रम केवळ बळवली गावापुरता किंवा एका कुटुंबापुरता मर्यादित नव्हता, तर पंचकृषीमध्ये असणारी सभोवतालची जी गावं आहेत त्यांनी सुद्धा इथे मोठ्या संख्येने उपस्थिती लावून या कार्यक्रमाची शोभा वाढवलेली आहे। या कार्यक्रमाच्या माध्यमातून राजू पाटील आणि गणेश पाटील या अशा कार्यक्रमाचं आयोजन करून एक समाजाला एक आधार म्हणून त्यांनी एक चांगलं योगदान दिलेलं आहे। पुढे असंच कार्य लाभावं असं देवी चरणी प्रार्थना करतोय। धन्यवाद।